आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। लोहगाव वाघोली रोडवर भीषण आग, फर्निचर आणि ऑइलचे 2 गोडाऊन जळून खाक। लोहगाव वाघोली रोडवरील रॉयल ऑटोमोबाईल आणि वुड्स इटालिया या 2 मोठ्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत कोट्यवधी रुपयांचं फर्निचर आणि ऑइलचा साठा जळून खाक झाला असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर मोठी जीवितहानी टळली। लोहगाव येथील विनोद खानवे यांच्या मालकीच्या जागेवर ही 2 गोडाऊन होती। साधारण 9000 आणि 1500 स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर असलेल्या या गोडाऊनमध्ये लोखंडी अँगल, चॅनल आणि पत्र्याचे शेड उभारले होते। यामध्ये नरेशा मुल्ला यांच्या मालकीचे रॉयल ऑटोमोबाईल आणि सचिन शर्मा यांच्या मालकीचे वुड्स इटालिया हे कार्यरत होते। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर फर्निचर, ऑइल आणि ग्रीसचा साठा असल्यानं आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं। ऑइलच्या साठ्यामुळे आगीचे लोळ लांबपर्यंत दिसत होते। आग आटोक्यात आणणं जिकिरीचं झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिका आणि PMRDA अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। धानोरी, खराडी, एरोडा आणि 2 आरोग्य केंद्राच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवण्यात करण्यात आल्या। 4 अग्निशमन गाड्या, 15,000 लिटरचे 2 पाण्याचे ब्राउझर आणि 6 खासगी टँकरच्या मदतीनं पाण्याचा मारा करण्यात आला। ऑइलची आग विझवण्यासाठी जवानांनी 12 ते 15 फोम कॅनचा वापर केला। साधारण 40 ते 45 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। आग विझवल्यानंतरही आतमध्ये धग असल्यानं JCBच्या साहाय्यानं पत्रे हटवून कूलिंग करण्याचं काम साधारण 2.5 तास सुरू होतं। या मोहिमेत धानोरी केंद्राचे अग्निशमन अधिकारी सोपानदेव पवार, खराडी केंद्राचे उप अग्निशमन अधिकारी दत्तात्रय सातव, तांडेल सावंत, मोरे तसेच जवान सचिन जामदडे, सपाटे, मुंगसे, कारले, नरके, जाधव आणि PMRDAचे कर्मचारी अशा एकूण 20 ते 25 जवानांनी जीवाची बाजी लावून कामगिरी फत्ते केली। या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गोडाऊनमधील मालाचं अतोनात नुकसान झालं आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।